हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज 26 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपण बघतोय आणि तोही मातृभाषेतून आपल्या म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 26 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। आपली जी पहिली न्यूज आहे ती मलपेरियार डॅम विषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं आहे की ठराविक जो मलपेरियार डॅममध्ये किती पाणी असावं याचं एक लिमिट फिक्समध्ये लेवल काय असावी ही फिक्स ठरवावं असं सुप्रीम कोर्टानं सांगण्यात आलं आहे। परंतु सुप्रीम कोर्टाचं 2018 मधलं तर सुद्धा जजमेंट आलं होतं आणि त्या 2018 मधल्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं की 139 फीटपेक्षा जास्त पाणी त्या डॅममध्ये नसावं। अशा प्रकारचं स्टेटमेंट 2018 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलं होतं। पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाला इथे इंटरव्हेन्शन करायला लागलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। मग आता ही न्यूज का आली मलपेरियार डॅम न्यूजमध्ये का आहे तर केरळ असू द्या किंवा तामिळनाडूचा काय पोर्शन असू द्या इथं पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी पाण्यामध्ये घरे गेलेले आहेत, लँडस्लाइड्स आपल्याला पाहाव्यास मिळालं। हे का झालंय तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं तिथं अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली आपल्याला पाहाव्यास मिळाली आणि त्यामुळे मलपेरियार जो डॅम आहे महत्त्वाचा तिथला त्या डॅममध्ये सुद्धा पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। त्यामुळेच कालच्याच न्यूजपेपरला आपण बघितलं होतं की जे पेरियार रिव्हरच्या किनारी राहणारी लोक आहेत त्यांना अलर्ट करण्यात आलं होतं त्या जवानांकडून, संबंधित फोर्सकडून। त्यामुळे सुद्धा ते जास्त न्यूजमध्ये होतं आणि हा जर डॅम प्रमाणाच्या बाहेर त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर भरला गेला तर कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता तिथं निर्माण होत असते। त्याच्यामुळं अशा प्रकारच्या प्रिकॉशन्स इथे घेतल्या जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे। सुप्रीम कोर्ट इंटरव्हेन्शन करताना आपल्याला पाहाव्यास मिळते, ते सांगणारी खरं तर न्यूज आहे। मग याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे, पहिला की पॉईंट आपल्याला हा बघायचा आहे की मलपेरियार डॅम विषयीची टोटल इन्फॉर्मेशन जी आहे ती टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे। पहिला की पॉईंट आहे। दुसरा की पॉईंट आहे तर पेरियार रिव्हर जी आहे ना ती पेरियार रिव्हर विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे। त्याचा उगम कुठं होतं वगैरे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं। हे दोन की पॉईंट आपल्या दृष्टीतून खरं तर महत्त्वाचे आहेत। आणि केरळ हे राज्य का न्यूजमध्ये तर मोठ्या प्रमाणात इथं पुरासारखी प्रसिद्ध झाली, त्याच्यासाठी कारण काय, एक्सटेन्सिव्ह रेन झाला आहे तिथं, एक्सटेन्सिव्ह पाऊस तिथं झाल्यामुळं तशी परिस्थिती निर्माण झाली। मग आता आपल्याला तिसरा की पॉईंट घ्यायचं झालं तर केरळाचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपचं आधार घेऊन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर चौथा की पॉईंट आपल्याला काय तर पावसाच्या उल्लेखित आल्यामुळं मान्सूनची निर्मिती कशी होती हे बघून ठेवायला मी ऑलरेडी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं आहे। त्यामुळं मान्सूनचा जो टॉपिक आहे आपला जॉग्राफीच्या दृष्टीतून त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं या न्यूजच्या अंतर्गत खरं तर आपल्याला गरजेचं आहे। समजते, एवढे 4 की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं। आता या न्यूजमधल्या काही गोष्टी आपण इथंच इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला सापडतात तशा आपण बघून ठेवण्याचा प्रयत्न इथंच करूयात आपण। आता इथं मलपेरियार रिव्हर डॅम विषयी जर आपण बघितलं मलपेरियार डॅम विषयी जर आपण इन्फॉर्मेशन बघायचं ठरवलं तर इथं आपल्याला विकिपीडियाच्या माध्यमातून एवढी इन्फॉर्मेशन मलपेरियार डॅम विषयीची मिळते आणि छोटीशी इन्फॉर्मेशन ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला काय काय आढळतं त्याच्यामध्ये तर इथं आपल्याला मॅपमध्ये बघू शकतो या ठिकाणी जो मलपेरियार डॅम आहे तो आपल्याला पाहाव्यास मिळतो आणि विशेष करून पेरियार रिव्हरवरती हा जो डॅम आहे तो बांधला गेलेला आहे असं आपल्याला पाहाव्यास मिळतं। त्यामुळे पेरियार रिव्हरसुद्धा बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे। इडुक्की डिस्ट्रिक्टमध्ये तो खरं तर डॅम आढळतो। कंट्री इंडिया आहे, ऑब्वियस आहे, लोकेशन केरळामध्ये आहे। त्यानंतर स्टेटस त्याचं काय तर ऑपरेशनल हे स्टेटस त्याचं आहे। कन्स्ट्रक्शन बिगन 1887ला याचं बांधकाम सुरू झालं होतं। ओपनिंग डेट म्हणजे याचं ओपनिंग कधी झालं तर 10 ऑक्टोबर 1895 या साली या डेटला याचं ओपनिंग झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। ऑपरेटर स्टेट कोणतं याचं तर तामिळनाडू हे ऑपरेटर स्टेट याचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। आता या डॅमचा टाईप कोणता आहे तर या डॅमचा टाईप जो आहे तो ग्रॅव्हिटी डॅम हा टाईप असलेला इथं इमेजमध्ये आपण बघू शकतो। या ठिकाणी हा टाईप असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो। अशा प्रकारचा जो डॅम आहे तो डॅम खरं तर ग्रॅव्हिटी टाईपचा डॅम मानला जातो। त्यानंतर म्हणजे कोणत्या रिव्हरवरती आहे तर पेरियार रिव्हरवरती असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते। ती इमेज पण त्या रिव्हरची एक क्लिक केलेली इथं विकिपीडियावर पाहाव्यास मिळते।
त्याचबरोबर हाईट त्याचे दिले, लेंथ त्याचे किती दिले, विड्थ दिले, बेस विड्थ आहे, क्रेस्ट विड्थ आहे वगैरे वगैरे, ही इन्फॉर्मेशनसुद्धा याची दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढी छोटीशी इन्फॉर्मेशन आपण मलपेरियार डॅमविषयी बघण्याचा विकिपीडियाच्या माध्यमातून इथं प्रयत्न केला आहे. आता आपण पेरियार रिव्हरविषयीची जी इन्फॉर्मेशन आहे ती छोटीशी इन्फॉर्मेशन आपण इथं बघण्याचा प्रयत्न करूया. इथं पेरियार रिव्हरची इन्फॉर्मेशन ओपन झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं मॅपसुद्धा आपण पेरियार रिव्हरविषयीचा बघू शकतो. आता इथं पेरियार रिव्हरविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये कंट्री इंडिया आहे, स्टेट केरळ आहे, सिटीज कोणकोणत्या आहेत पेरियार रिव्हरच्या किनारपट्टीवर वसलेल्या, त्याच्यामध्ये कोची आहे, नरी मंगलम आहे, केलडी आहे, त्यानंतर मलयत्तूर आहे. सोर्स कुठं आहे म्हणजे त्याचा उगम कुठं होतं तर चोक्कमपट्टी मला पेरियार टायगर रिझर्वमध्ये त्याचा उगम होतो. या अगोदर पण आपण पेरियारविषयी इन्फॉर्मेशन बघितली. अरेबियन सीला तो वेम्बनाड लेकमध्ये जाऊन मिळत असताना आपल्याला पाहावयास मिळते ती जी रिव्हर आहे ती. त्याची लेंथ दिले, बेसिन साईज दिले, डिस्चार्ज लोकेशन काय आहे ते दिलेलं आपल्याला इथं पाहावयास मिळते. त्याचबरोबर त्याच्या ट्रिब्युटरीज महत्त्वाचे इथं दिलेत, जसे की ऑलरेडी आपण याच्या अगोदर बघून ठेवल्या होत्या द हिंदूच्या डिस्कशनमध्येच. लेफ्ट म्हणजे डाव्या साईडची ट्रिब्युटरी चेरुथोनी ही रिव्हर आहे, डाव्या साईडून येऊन मिळणारी उपनदी. आणि उजव्या साईडचे म्हणजे राईट ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत, राईट उजव्या साईडून येणाऱ्या उपनद्या ज्या आहेत त्या आहेत मुल्लयार आहे, पेरिंजकुट्टी आहे, त्यानंतर मुथिरापुझा आहे, त्यानंतर इडामला आहे. या महत्त्वाच्या ट्रिब्युटरीज सर्व ज्या आहेत त्या पेरियार रिव्हरच्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं इथं खरं तर पेरियार रिव्हरची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं मी तुम्हाला पेरियार रिव्हरची इन्फॉर्मेशन थोडक्यात इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे ती काश्मीरची रेग्युलर न्यूज आपण म्हणू शकतो त्याला, कारण काश्मीरमध्ये जे मिलिटंट्स आहेत, अतिरेकी आहेत, आतंकवादी आहेत, त्यांच्याकडून वारंवार हल्ले होत असतात, वारंवार सामान्य लोकांची हत्या होत असते. आणि त्याच्यामध्ये इंडियन जवान आणि त्यांच्यामधल्या क्लॅशमध्ये कधीकधी इंडियन जवान शहीद होतात, बऱ्याच वेळा मिलिटंट मारले जातात आणि त्याच्यामध्ये यश अपयश ही क्रिया चालूच असते वारंवार. त्यामुळे ही न्यूज वारंवार अशा प्रकारच्या न्यूज येत आहेत. तशाच प्रकारची एक न्यूज आहे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आपल्याला बिटवीन द लाईन नसतं ते म्हणजे पहिला की पॉईंट आपल्याला बघायचा आहे. इथं न्यूज आहे जम्मू अँड काश्मीरशी रिलेटेड. त्यामुळे जम्मू अँड काश्मीरचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. आणि जम्मू अँड काश्मीरचा उल्लेख इथं आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आर्टिकल 371 जे आहे 370 जे आर्टिकल आहे ते व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये नेमक्या तरतुदी काय काय केल्या गेल्या होत्या त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. समजते. त्यामुळे आर्टिकल 370 अगोदर पण तुम्हाला खूप वेळा सांगितले, आत्ता पण सांगतो, आर्टिकल 370 हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते व्यवस्थितरित्या बघून ठेवा. आर्टिकल 370 नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, त्याच्यावरती कसाही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळं ते एकदा स्टडी करून ठेवा, त्याचे नोट्स काढून बनवून ठेवा, जेणेकरून वारंवार तुम्हाला त्याच्यावरती रिव्हिजन करता येईल. समजते. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ते मध्य प्रदेश रिलेटेड ही न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आश्रम 3 या वेबसिरीजच्या मध्ये टीममध्ये आणि बजरंग दल यांच्यामध्ये जो क्लॅश आहे त्याच्यावरती भाष्य करणारी ही न्यूज आहे. ही काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, ही पण आपल्यासाठी काही एवढी इम्पॉर्टंट नाही. पुढची न्यूज आहे ती NCBशी रिलेटेड आहे. आणि NCBनं जी प्ली केली होती, पिटिशन दाखल केली होती, ती आर्यन खान केसच्या रिलेटेड पिटिशन जी आहे ती कोर्टानं रिजेक्ट केली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला जर घ्यायचा झाला तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBची स्थापना कधी झाली, त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे ते विकिपीडियाच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. ते खरं तर आपल्यासाठी महत्त्वाचं होऊन बसतं. तो एक की पॉईंट या दृष्टीतून इम्पॉर्टंट होऊ शकतो. त्यामुळे त्याची एक छोटीशी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट असं काही या न्यूजमध्ये नाही आहे. पुढची आपली तशी खूप महत्त्वाची न्यूज म्हणू शकतो, कारण दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो दिला गेला आहे ॲक्टर रजनीकांत यांना. त्यामुळं खरं तर ही महत्त्वाची न्यूज मानली जाते. त्यांच्या अभिनयासाठी खरं तर हा पुरस्कार त्यांना उपराष्ट्रपती जे M व्यंकय्या नायडू आहेत यांच्यामार्फत यांच्या हस्ते देण्यात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर ॲक्टर धनुष आहे, ॲक्टर मनोज वाजपेयी हे आहेत, यांनासुद्धा बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. धनुष जे ॲक्टर आहेत त्यांना त्यांचा लीड रोल जो असुरान मूव्हीमधला आहे त्या रोलसाठी खरं तर बेस्ट ॲक्टर पुरस्कार मिळाला. आणि मनोज वाजपेयी जे आहेत त्यांना भोसले या मूव्हीसाठी बेस्ट ॲक्टर हा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर कंगना रानौत जे आहेत
त्यांना सुद्धा बेस्ट ॲक्टर फिमेल मधील बेस्ट ॲक्टर म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. त्यांनी जो मनकर्णिका जी मूवी आहे द क्वीन ऑफ झाशी, झाशीच्या राणीवरती आधारित आहे, त्याच्यामध्ये झाशीच्या राणीचा रोल केला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने रोल साकारल्यामुळं त्यांना हा अवॉर्ड दिला आहे. आणि त्याचबरोबर पंगा नावाची जी मूवी आहे त्यांची, त्याच्यासाठी सुद्धा त्यांना हा रोल देण्यात आलेला आपल्याला हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला पाहावास मिळाला. त्याचबरोबर मल्याळममधली जी ही मूवी आहे, याचा उच्चार व्यवस्थित मला काही समजेना काय आहे तो, पण इथं हे नाव दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, तुमच्या पद्धतीने उच्चार करा. त्या मूवीला खरं तर बेस्ट फिल्म हा अवॉर्ड देण्यात आलेला आपल्याला पाहावास मिळाला. म्हणजे ही खूप उत्कृष्ट सिनेमा आहे हा, याच्यामध्ये त्याची गणना झालेली आपल्याला पाहावास मिळाली. याचा उच्चार जर करायचं झालं तर मरक्कर अरबिका दली ते सिमाम अशा प्रकारचं नाव आहे. तमिळमध्ये नाव असल्यामुळे आपल्याला काय त्याचा उच्चार व्यवस्थित मल्याळममध्ये नाव असल्यामुळे आपल्याला त्याचा उच्चार करता येत नाही व्यवस्थित. परंतु हे जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सर्व सांगितले ना, ते व्यवस्थित त्या नोट डाऊन करून घ्या. याच्यावरती राज्यसेवेला वगैरे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डायरेक्ट प्रीला क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ही जी इन्फॉर्मेशन आहे ती परफेक्ट करून ठेवा. याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो टॅकल व्यवस्थितरित्या करता आला पाहिजे. याच्यावरती विचारलेल्या क्वेश्चनवरती तुमचे मार्क जाऊन नाही आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी आता याच्यातून की पॉईंट आपल्याला दादासाहेब फाळके जो पुरस्कार आहे त्याच्याविषयीची विकिपीडियाच्या माध्यमातून छोटीशी इन्फॉर्मेशन आपण इथंच आता बघण्याचा प्रयत्न करूयात. तो एक याच्यातला की पॉईंट होऊ शकतो. बाकी की पॉईंट म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन मी टोटल तुम्हाला सांगितली, ती टोटल इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवा, त्याची वारंवार रिव्हिजन करत राहा, जेणेकरून ते तुमचं पाठच व्हायला पाहिजे. त्यामुळं त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या टॅकल करता येऊ शकतं. इथं आपण छोटीशी इन्फॉर्मेशन दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी पाहू शकतो. दादासाहेब फाळके यांचं सिनेमासृष्टीमध्ये, आपल्या सिनेमा क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य मानलं जातं. आणि त्यांची जी पहिली फिल्म होती आणि सिनेमातली पहिली फिल्म्स म्हणू शकते ती राजा हरिश्चंद्र राय होती. आणि त्या फिल्मपासून खरं तर आपल्या सिनेमा जगताला सुरुवात झाली असं मानलं जातं. त्यामुळं खरं तर त्यांच्या मरणोत्तर दादासाहेब फाळके अवॉर्ड दिला जातोय. कशासाठी दिला जातोय तर सिनेमा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट आणण्यासाठी, चांगल्या पद्धतीने नवीन नवीन सिनेमा आणण्यासाठी हा पुरस्कार खरे तर दिला जातो. म्हणजे सिनेमा क्षेत्रात जे कॉन्ट्रीब्युशन करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार खरं तर दिला जातो. स्पॉन्सर्ड कोणी केला? डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल यांनी स्पॉन्सर्ड केलेलं पाहावयास मिळतं आपल्याला. रिवॉर्ड म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं तर सुवर्ण कमल एक मिळतं, त्याला आपण गोल्डन लोटस म्हणतो, आणि शॉल एक मिळते, आणि 10 लाखाचं जवळजवळ $13,000 बक्षीससुद्धा त्याच्यामार्फत तुम्हाला दिलेलं पाहावयास मिळतं. त्याचबरोबर फर्स्ट अवॉर्ड 1969 मध्ये दिला होता. लास्ट अवॉर्ड 2021 मध्ये आता रजनीकांत सरांना दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. टोटल अवॉर्ड 51 आतापर्यंत दिले गेलेत. फर्स्ट विनर जे आहेत त्या देविका राणी या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पहिल्या विनर होत्या. हे सुद्धा आपण विसरता कामा नये, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं राजा हरिश्चंद्र या सिनेमाचं नाव दादासाहेब फाळकेंनी पहिला जो फुल लेंथ सिनेमा तयार केला होता त्या सिनेमाचं नाव सुद्धा इथं दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. 1913 मध्ये हा सिनेमा खरं तर प्रदर्शित झाला होता. हे साल सुद्धा इथे दिले, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज जी आहे ती वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट विषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने हे सांगितले की 2020 या वर्षात आणि त्यानंतरचा कालावधी बघितला तर त्याच्या अगोदरच्या वर्षांचे कंपॅरिझन केलं तर जे ग्लोबल वॉर्मिंगचे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्यांचं इमिशन्स कुठंतरी फास्टरित्या वाढत आहे, अशा प्रकारचं त्यांच्या रिपोर्टमध्ये त्याने सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये CO2चा उल्लेख आला आहे, CH4चा आला आहे, N2O आला आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, अशा प्रकारचे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्यांचा उल्लेख आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. इथं आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा उल्लेख त्यांनी केलेला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर त्यांनी मिथेनचा उल्लेख, CH4 म्हणजे मिथेन, आणि नायट्रस ऑक्साईड N2O म्हणजे नायट्रस ऑक्साईड याचा उल्लेख त्यांनी करून कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्याच्या एमिशन्समध्ये, त्याच्या उत्सर्जनामध्ये, हे पर्सेंटेजमध्ये त्यांनी सांगून आपल्याला इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला एकीकडे आपण COP26चा उल्लेख केला. पुढची न्यूज जी आहे ती COP26शी रिलेटेडच आहे. आणि याच्यामध्ये आता 31 ऑक्टोबरपासून COP26ची मीटिंग चालू होणार आहे. मग त्या मीटिंगमध्ये खरं तर काय बोललं जाणार आहे ते कशा पद्धतीने आपण ग्रीनहाऊस गॅस एमिशन्स कमी करू शकतो
आणि 2050 पर्यंत कशा पद्धतीने आपण झिरो एमिशन्सवरती येऊ शकतो याच्यावरती डिस्कस केलं जाणार आहे. परंतु एकीकडे काय सांगितले वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं की 2020 पासूनची जर आकडेवारी बघितली, 2020 पासूनचा जर वातावरणाचा अभ्यास आपण केला तर ग्लोबल लेवलला जे ग्रीनहाऊस गॅस एमिशन्स आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं त्यांनी सांगितलेलं इथं पाहाव्यास मिळते. आणि ते सुद्धा कुठंतरी चिंतेची बाब आहे. ग्लोबल वॉर्मिंग खरं तर त्याच्यामुळे वाढत जाणार आहे हे सांगणारी बाब आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते. मग आता याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर इथं सुद्धा COP26 विषयीच बोलले, ही काही वेगळी न्यूज नाही. दोन्ही न्यूज जवळजवळ सेम आहेत, एकच सेंटर पॉईंट करतात. मग या दोन्ही न्यूजमधून आता याच्यामध्ये इंडियाज एक्सपेक्टेशन्स फ्रॉम COP26, भारताचे एक्सपेक्टेशन्स COP26 मध्ये काय चर्चा होईल याच्याकडून कशा पद्धतीचे आहेत हे याच्यामध्ये डिस्कस केले. ते COP26 मीटिंग पार पडल्यानंतर डिस्कस आपण तुरंत म्हणजे टोटलरित्या करणारच आहोत, विस्तारितरित्या करणार आहोत. आणि काल पण खूप विस्तारितरित्या मी तुम्हाला त्या गोष्टी समजावून सांगितल्यात सर्व काही ज्या आहेत त्या. आणि त्यामुळं तशा गोष्टीसुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. कालचं लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल ते आवर्जून बघा. काल मी खूप चांगल्या पद्धतीनं COP26 सांगितलं तुम्हाला, पॅरिस ॲग्रीमेंट सांगितलं आहे, त्यानंतर बाकी ज्या काय ग्लोबल लेवलला इन्व्हायरमेंट सिक्युरिटीसाठी कार्य करणारे ऑर्गनायझेशन आहेत, कार्य करणारे ग्रुप आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगितले कालच्या लेक्चरमध्ये मी. जर तुम्ही ते बघितलं नसेल एडिटोरियल तर ते व्यवस्थितरित्या बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी मिळून जाईल. बाकी आता या दोन न्यूजमधून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत जसं की आपण काल बघितले. पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आता इथं वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनविषयी इथं उल्लेख आला आहे. त्यामुळे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनची टोटल इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट इथं इन्व्हायरमेंट सिक्युरिटीविषयी बोलले गेले, ग्रीनहाऊस म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगविषयी बोलले, ग्रीनहाऊस गॅसेसविषयी बोलले. त्यामुळे ग्रीनहाऊस गॅसेस कोणकोणते महत्त्वाचे आहेत ते काल मी तुम्हाला सांगितले. ते ग्रीनहाऊस गॅसेस महत्त्वाचे कोणकोणते आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. तिसरा की पॉईंट पॅरिस ॲग्रीमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवा. त्याच्यावरती कुठेही कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवा. चौथा की पॉईंट काय, सर्व काही इन्फॉर्मेशन युनायटेड नेशनच्या काय ऑर्गनायझेशन आहेत त्या इन्व्हायरमेंट सिक्युरिटीसाठी कार्य करतात त्याची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर बाकी आणखी अजून म्हटलं तर COP26 विषयीची इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे व्यवस्थितरित्या. त्याचबरोबर पाचवा की पॉईंट जर घ्यायचा झाला आपल्याला तर पाचवा की पॉईंट आपण IPCCचा जो रिपोर्ट आला होता असेसमेंट रिपोर्ट, काल पण मी याची माहिती तुम्हाला सांगितली होती. जो 6वा रिपोर्ट होता त्या 6व्या रिपोर्टमध्ये काय काय दिलं याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. आणि इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज काय आहे म्हणजे IPCC काय आहे, त्याची स्थापना कोणत्या धर्तीवरती केली, त्याचे पेरेंट ऑर्गनायझेशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आता एन्व्हायरमेंटचा मुद्दा जास्त न्यूजमध्ये आहे त्यामुळे हे सर्व जे आहे ना ते तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे आणि खूपच गरजेचं आहे. त्यामुळे मी वारंवार त्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय जेणेकरून जवळजवळ तुमच्या त्या डोक्यामध्ये फिट बसायला पाहिजे. तुम्ही वारंवार त्याची रिव्हिजन करायला पाहिजे. तुम्ही स्वतःहून इंटरनेटच्या माध्यमातून त्यांची इन्फॉर्मेशन वारंवार बघत राहायला पाहिजे. त्याच्या नोट्स व्यवस्थित काढून ठेवायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती भविष्यामध्ये कसा जरी क्वेश्चन विचारला गेला तरी तुम्हाला तो यशस्वीरित्या अटेम्प्ट करता यावा. एवढंच इम्पॉर्टंट या दोन न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे का ते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे वर्ल्ड पेजला, ती आहे चायनाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि चायनाचे जे प्रेसिडेंट आहेत शी जिनपिंग यांनी हे सांगितले की जो चायना आहे तो पीस, इंटरनॅशनल लेवलचा पीस आणि ग्लोबल ऑर्डरला बिल्ड करणारी कंट्री आहे चायना, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता हे कितपत खरं आहे, पीस डेव्हलप हे खरंच करतात की मग पीसचं व्हायोलेशन करत असतात वारंवार, हे सुद्धा आपल्याला विचार करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मुद्दा म्हणून ही न्यूज मी डिस्कस इथं म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे यांची कार्य कशा पद्धतीने लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती जाऊन बघितलं तर यांच्या घुसखोरी वारंवार असतात, तिथं वारंवार हिंसा करण्याचाही प्रयत्न करतात. आणि यांचे राष्ट्रपती हे सांगतात की आम्ही शांततेचे संस्थापक आहोत, ग्लोबल ऑर्डरला फॉलो करणारे आहोत वगैरे वगैरे. त्यामुळे हे आपल्याला एक विचार करायला लावणार स्टेटमेंट प्रेसिडेंटचं त्यांचे असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याच्यातून की पॉईंट एकच निघू शकतो, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होऊन बसतं.
इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज संपत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणते आहेत बघूयात. पहिलं जर एडिटोरियल आपण बघितलं तर एका बुकचा रिव्ह्यू करणारं हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून या बुकमध्ये 1950 ते 1960 या कालावधीमध्ये इंडियाचे आणि चायनाचे संबंध कशा पद्धतीचे होते हे या बुकमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष करून या आर्टिकलमध्ये या बुकमध्ये हे बुक तुम्ही का वाचायला पाहिजे हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे आर्टिकल आपल्याला एवढं काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देणार नाही. त्यामुळं आपल्याला याच्यातून घेण्यासारखं असं काही नाही. परंतु बिटवीन द लाईन घ्यायचं झालं तर आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया चायना रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन बघू शकतो आपण. आणि 1961-62 मध्ये जे युद्ध इंडिया चायना झालं होतं त्याचे सुद्धा इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवणं गरजेचं आहे. हे 2 की पॉईंट आपण या एडिटोरियलच्या बिटवीन द लाईन म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर मिक्स्ड मेसेजिंग नावाचं अनक्लिअर अबाउट पॉलिटिकल प्रोसेस नीडेड फॉर नॉर्मल्सी इन जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीरची जी सिच्युएशन चालू आहे तिथं 370 हटवल्यानंतर सुद्धा हिंसा कशा पद्धतीने चालू आहे आणि ती कमी करण्यासाठी आपल्याला पॉलिटिकली काय काय स्टेप्स घ्यावे लागतील अशा प्रकारचं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. जसं की आता अमित शहाने तिथं भेट दिलेली आहे आणि मग कशा पद्धतीनं तिथं जी कंडिशन आहे ती नॉर्मल होऊ शकते असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी सगळं जे आहे ते पॉलिटिकल बेसवरती डिस्कशन केले. हे काय इम्पॉर्टंट आपल्याला बघण्यासाठी नाही. आणि बाकी जे काही की पॉईंट आहे ते 370 विषयी अभ्यास करून ठेवा, जम्मू अँड काश्मीरची लोकेशन बघून ठेवा इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवले. त्यामुळे बाकी याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखं असं काही त्या आर्टिकलमध्ये दिलेलं नाही आहे. आता हे पुढचं जे आर्टिकल आहे ते ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो प्रदर्शित झाल्यानंतर आलेलं हे जवळजवळ 3रं आर्टिकल आहे. याच्या अगोदर भरपूर वेळा आपण हे डिस्कशन करून झाले. 116 कंट्रीज पैकी आपला 101 नंबर आला आहे. म्हणजे ही कुठंतरी बॅड कंडिशन आहे आपली ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये. म्हणजे उपासमारी जी आहे ती आपल्या देशामध्ये खूप अजूनसुद्धा खूप पाहाव्यास मिळते. हाच जो इंडेक्स जो आहे तो आपल्याला हेच शिकवतो असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मग आपण कसं काय इम्प्रोव्हायझेशन करू शकतो, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत काय सुधारणा केली आहे का आपण, त्याच्याशी रिलेटेड काय काय महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्या थोड्याशा सांगण्याच्या याच्यामध्ये प्रयत्न केले. बाकी अशी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन काय नाही, कारण जे आहे ते बाकी सगळं आपण ऑलरेडी डिस्कशन करून ठेवलं आहे. याची मी पोस्टसुद्धा ऑलरेडी करून ठेवलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलला स्टडी रिव्होल्युशनला, की 101 वा क्रमांक आपला आला आहे 116 कंट्रींपैकी, जो की खूप वर्स्ट मानला जातो आहे. त्याचबरोबर जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे तो कोणत्या धर्तीवरती फिक्स केला जातो, म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स प्रदर्शित करण्याचा किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स जो त्यांचा मापन त्यांच्या मार्फत केलं जातं त्याचे इंडेक्स काय काय आहेत, त्याचा बेस काय आहे, कुठल्या बेसिसवरती ठरवलं जातं की या कंट्रीमध्ये उपासमारी जास्त आहे, या कंट्रीमध्ये उपासमारी कमी आहे, हे कोणत्या बेसिसवर ठरवलं जातं ते बेससुद्धा मी त्या पोस्टमध्ये दिलेलं आहे. ती पोस्ट तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, ते नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आणि ग्लोबल हंगर इंडेक्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं आर्टिकल याच्या अगोदर ऑलरेडी आपण डिस्कस करून ठेवलेलं आहे द हिंदूच्या डिस्कशनमध्ये. त्यामुळे पुन्हा तीच इन्फॉर्मेशन डिस्कस करण्यात मला काय अर्थ वाटत नाही आणि तुमचा पण ते टाईम ऑफ द वेस्ट आहे, वेस्ट ऑफ द टाईम आहे. त्यामुळं हे पुन्हा एकदा डिस्कस करण्यात काय अर्थ नाही आहे. फक्त याच्यातून की पॉईंट काय घ्यायचा तर ग्लोबल हंगर इंडेक्सविषयी जी इन्फॉर्मेशन तुम्ही जर बघून ठेवली नसेल तर ती इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवा. तो कोणत्या बेसिसवरती कलेक्ट केला जातो, त्याचं मोजमाप कोणत्या बेसिसवरती केलं जातं हे ग्लोबल हंगर रिपोर्टविषयी बघून ठेवा, तुम्ही इंडेक्सविषयी बघून ठेवा. समजते, तो एक की पॉईंट याच्यातून होऊ शकतो. त्याचबरोबर गरिबी संपवण्यासाठी, उपासमारी दूर करण्यासाठी आपल्यात कोणकोणत्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्या, फॉर एक्झाम्पल मिड डे मील स्कीम आहे, अशा प्रकारचे स्कीम्स आहेत त्या खरं तर आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. BPL कार्ड काय असतं, बिलो पॉवर्टी लाईन ज्याला आपण म्हणतो, रेशन कार्ड असतं बघा, पिवळं असतं, लाल असतं, ऑरेंज असतं, व्हाईट पण असतं, अशा प्रकारचे कलरचे कार्ड असतात. मग ते कशासाठी दिले जातात त्याच्यामध्ये फरक आहे, त्याची सुद्धा छोटीशी इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजतं, हे 2 की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवायला पाहिजे. हे अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे, आत्ता पण हे पुन्हा त्याच्यावरती डिस्कशन केलं आहे, म्हणून पुन्हा एकदा तेच तुम्हाला मी सांगतो की त्याच्यावरती जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला काढता येईल तेवढी इन्फॉर्मेशन काढून ठेवा, त्याच्या नोट्स व्यवस्थितरित्या बनवून ठेवा आणि त्याची वारंवार रिव्हिजन करत राहा. म्हणजे त्याच्यावरती तुमची पकड जी आहे ती चांगल्या पद्धतीची होऊन जाईल. बाकी इम्पॉर्टंट आर्टिकल आजचं कोणतंही नाही. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या, जे काही महत्त्वाचे आर्टिकल्स होते ते आज आपण डिस्कस केलं. त्यामुळं या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून
म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर अपडेट्स काय आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील. या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.